तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला घेऊन घरी येतो. अक्षराला बघून आजींना खूप आनंद झालेला असतो. दुर्गी मात्र तोंड पाडूनच उभी असते. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई एवढ्या दिवसांनंतर घरी आल्या आहेत, त्यांचं औक्षण तर करायलाच हवं. आणि मग ती दुर्गीला आरतीचं ताट घेऊन यायला सांगते आणि मग ती अक्षराचं औक्षण करते. त्यानंतर ती अक्षराला म्हणते की सुनबाई, अधिपतींनी तुम्हाला तुमच्या हाताला धरून या घराबाहेर काढलं होतं आणि आज आम्ही तुमच्या हाताला धरूनच पुन्हा तुम्हाला या घरात घेऊन येणार आहोत. आणि मग ती तिचा हात पुढे करते, मात्र अक्षरा रागातच तिच्याकडे बघत असते. आणि मग शेवटी अधिपती अक्षराचा हात भुवनेश्वरीच्या हातावर ठेवतो आणि मग भुवनेश्वरी अक्षराला घेऊन घरात येते. त्यानंतर ती नाटक करत अक्षराला म्हणत असते की आता घर कसं भरल्यासारखं वाटेल, नाहीतर इतके दिवस हे घर नुसतं रिकामं रिकामं वाटत होतं. आपण दोघींनी उगाचच हे सगळं ताणलं. आता सगळं काही सोडून देऊ आणि नव्याने सुरुवात करू. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून आजींना आणि अधिपतीला खूप आनंद होतो. अक्षरा मात्र रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे अधिपतीला वाईट वाटतं. तर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, त्यांच्या मनातील राग अजून गेला नसेल ते कळतंय आम्हाला, मात्र आम्ही हळूहळू त्यांचा राग नक्की कमी करू. आणि मग ती अधिपतीलाच होळीची सगळी तयारी करायला सांगते. त्यावर तो देखील हो म्हणतो. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी हसतच मनाशी म्हणत असते की सुनबाईंची आतमधून तडफड होत असेल, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आम्ही हिरावून घेतला आहे म्हटल्यावर राग तर येणारच ना त्यांना. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. अक्षराला बघून त्यांना खूप आनंद होतो. तर त्यांना बघून अक्षरासुद्धा खुश होते. ती त्यांचा आशीर्वाद घेते. तर चारुहास सर म्हणत असतात की बाळा, तुला पुन्हा या घरात बघून मला किती आनंद झाला आहे हे तुला समजू शकतं. मात्र अक्षरा म्हणते की बाबा, मी या घरात परत आली आहे, पण मला असं परत नव्हतं यायचं. मला माझी बाजू सिद्ध करून परत यायचं होतं. भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं म्हणून त्यांनी मला या घरात आणलं आणि हे सगळं मला अजिबात पटलेलं नाही. त्यावर चारुहास सर तिला विचारतात, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर अक्षरा सांगते की मी आत्ता काहीच बोलू शकत नाही, कारण भिंतींनाही कान असतात ना. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात, ठीक आहे, मग या विषयावर आपण नंतर बोलू. मात्र मी तुला एकच सांगतो की पुन्हा अशी कोणतीही चूक करू नको, जेणेकरून त्या भुवनेश्वरीला तुला या घराबाहेर काढण्याची संधी मिळेल. कारण या घरात फक्त आपण दोघेच जण असे आहोत जे तिला लगाम घालू शकतो, आणि माझ्यापेक्षाही जास्त तू. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, आता लगाम तर मी घालणारच. आणि ते ऐकून चारुहास सरांना आनंद होतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी चंची त्या ठिकाणी येते. ती घाबरूनच भुवनेश्वरीला विचारते की अगं मावशी, हे काय केलंस तू? त्या अक्षराला घरात का आणलं? मात्र त्यावर भुवनेश्वरी काहीच उत्तर देत नाही. तर चंची म्हणत असते की मावशी, आत्तापर्यंत तू जे काही सांगितलं ते सगळं मी केलं, तुला एकही प्रश्न विचारला नाही. अगं पण तू तिला या घरात का घेऊन आली? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की सुनबाईंना या घरात घेऊन येण्याचा निर्णय आमचा आहे. जसं आम्ही तुला या घरात आणलं तसंच त्यांनाही आणलं. आणि जर तुला हे पटलं नसेल तर तू तुझी बॅग उचल आणि येथून निघून जा. त्यामुळे चंची खाली मान घालून तेथून निघून जाते. मात्र भुवनेश्वरीच्या या निर्णयामुळे ती तिच्यावर खूप चिडलेली असते. दुसरीकडे अक्षरा तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. अधिपती तिला सांगतो की तुम्ही एखादी चांगली साडी नेस आणि होळी दहनासाठी तयार व्हा. मात्र अक्षरा सांगते की मी तयारच आहे आणि आता प्लीज माझ्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा करू नका. आणि मग ती अधिपतीला विचारते की तुम्ही मला जे प्रॉमिस दिलं होतं ते लक्षात आहे ना? आपण तिकडे जाणार आहोत ना? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, मग मी ते पूर्ण करणारच, पण आधी तुम्ही तयार व्हा. आणि त्याच वेळी भुवनेश्वरी साडी आणि दागिने घेऊन त्या ठिकाणी येते. मात्र तिला बघून अक्षरा तोंड वळवते आणि बाजूला जाऊन बसते. तर भुवनेश्वरी मुद्दाम तिच्या जवळच जाऊन बसते आणि तिला म्हणते की सुनबाई, तुमच्या मनात अजूनही राग आहे हे कळते आम्हाला, पण आता हे सगळं बाजूला ठेवा. आज होळीच्या शुभ मुहूर्तावर अधिपती तुम्हाला पुन्हा घरात घेऊन आले आहेत ना, मग आज होळी दहनही तुमच्या हातूनच होईल. मी तुमच्यासाठी ही चांगली साडी आणि 4 दागिने आणले आहेत. तुम्ही छान तयार व्हा. आणि मग ती तेथून निघून जाते.
तर अधिपती पुन्हा अक्षराला सांगतो की मास्तरीन बाई आपण तिकडे जाऊ, पण आता तुम्ही छान तयार व्हा आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर अधिपतीने होळी दहनाची छान तयारी केलेली असते. चंचीसुद्धा तिथे रांगोळी काढत असते. त्यानंतर दुर्गी गौऱ्या घेऊन येते. ती अधिपतीला सांगत असते की तुम्ही झाडांच्या फांद्यासुद्धा तोडून आणायला हव्या होत्या. मात्र अधिपती तिला म्हणतो की अजिबात नाही, मास्तरीनबाईंनी सांगितलंय की होळीसाठी झाडं तोडायची नाही, फक्त वाळलेल्या काटक्या गोळा करायच्या. आणि त्याच वेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. अधिपतीचं हे सगळं बोलणं ऐकून ती खुश होते. तर अधिपती तिला सांगतो की बघा मास्तरीनबाई, तुम्ही शाळेत शिकवल्याप्रमाणेच मी इको फ्रेंडली होळी बनवली आहे आणि त्यामुळे अक्षरा खुश होते. आणि मग त्यानंतर आजीसुद्धा त्या ठिकाणी येते. सगळ्यांना आनंदात बघून त्यांनाही खूप आनंद होतो. तर चारुहास सर म्हणत असतात की माझी अशी इच्छा आहे की यावर्षी होळी दहन अक्षराच्या हातून व्हावं, कारण ती या घरची नवीन सून आहे, तिचा मान आहे. पण दुर्गी मध्येच म्हणते की असं कसं, प्रत्येक वर्षी तर पूजा ताईच्याच हस्ते होती ना, मग यावर्षीसुद्धा तीच करणार. आणि त्यामुळे चारुहास सर म्हणतात की अरे हो, मी तर विसरलंच होतो, या घरात जे काही घडतं ते फक्त एकाच व्यक्तीच्या हातून घडतं. आणि त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येत म्हणते की असं अजिबात नाही आहे, आमचीसुद्धा हीच इच्छा आहे की आज सुनबाईंनी पूजा करावी. मात्र अक्षरा म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, उगाच माझ्यामुळे या घराची परंपरा मोडली तर ते मला चालणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई असं काय करताय तुम्ही, परंपरा आपणच तर तयार करतो ना, आणि आता आमच्यानंतर तुम्हीच या घरच्या मालकीनबाई आहात ना, मग आज होळी दहन तुम्हीच करा. अधिपती आणि चारुहास सर देखील अक्षराला तेच सांगतात आणि मग शेवटी ती तयार होते. तर भुवनेश्वरी तिला सांगत असते की आज होळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही परत घरी आला आहात, तर मागचं सगळं काही विसरून जा. मागचं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची, त्यालाच तर होळी म्हणतात ना. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अगदी खरं आहे, पण फक्त मागचं विसरायचं नाही, तर नवीन सत्याचा सुद्धा शोध घ्यायचा, तरच होळीला अर्थ आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी गप्प होते. त्यानंतर अधिपती अक्षरा होळीची पूजा करतात. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात आणि मग त्यानंतर अक्षराच्या हातून होळी दहन होतं. होळी दहन केल्यानंतर ती रागातच भुवनेश्वरीकडे बघत असते. तर भुवनेश्वरीसुद्धा हसतच तिच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर दुर्गी, अधिपती, चंची सगळेजण बोंबा मारायला सुरुवात करतात. मात्र चंची त्यावेळी भुवनेश्वरीचं नाव घेते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. मात्र भुवनेश्वरी म्हणते काही हरकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.